महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। अहिल्यापूर आत्महत्या प्रकरण, जनआक्रोशानंतर पोलिसांचे 3 दिवसात कारवाईचे आश्वासन। शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील युवक संदीप राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। आत्महत्येपूर्वी मयताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचा दावा करण्यात आला असून त्यामध्ये काही व्यक्तींवर गंभीर आरोप केल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणातील संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पीडित कुटुंबीय, नातेवाईक आणि समाज बांधवांनी मोठे आंदोलन उभारले। या मागणी संदर्भात शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या संबंधित व्यक्तींवर तातडीने गुन्हा दाखल करून निष्पक्ष तपास करण्याची मागणी करण्यात आली। यापूर्वीच पीडित कुटुंबीय आणि समाज बांधवांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन समोर शांततापूर्ण ठिय्या आंदोलन सुरू केले होते। हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू राहिले। त्यानंतर 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता समस्त क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने शिरपूर तहसील कार्यालयापासून शिरपूर शहर पोलीस स्टेशन पर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून गुन्हा दाखल करण्यात झालेल्या विलंबाचा निषेध व्यक्त करण्यात आला। मोर्चा पोलीस स्टेशन समोर आल्यानंतर आंदोलकांच्या प्रतिनिधींनी प्रशासनासमोर आपल्या भावना आणि मागण्या मांडल्या। त्यानंतर पोलीस प्रशासनाने या प्रकरणात ADR ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट नोंदवून पोस्टमार्टम, साक्षीदारांचे जबाब आणि चौकशीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोप सिद्ध करून 3 दिवसाच्या आत आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। या आश्वासनानंतर पीडित कुटुंबियांनी आणि आंदोलनकर्त्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले, मात्र निष्पक्ष तपास करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी कायम ठेवली आहे। या संपूर्ण घटनाक्रमामुळे शिरपूर शहरात सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। RCB पथकासह पोलीस यंत्रणेने परिस्थिती शांततेत हाताळली। दरम्यान मयताचा मृतदेह पोस्टमार्टम नंतर अंत्यसंस्कारांसाठी कुटुंबियांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। आता पोलीस तपासातून नेमके काय निष्पन्न होते आणि संबंधितांवर कोणत्या कलमान्वये कारवाई केली जाते याकडे संपूर्ण शिरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मयूर चौधरी, शिरपूर। आत्महत्या प्रकरणी निवेदनावर निश्चितच कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मी कालपासून पोलीस प्रशासनाची जी भूमिका आहे ती याच्यापूर्वीही निश्चित सांगितलेली आहे व ठामपणे सांगितलेली आहे। आम्ही याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करणार आहोत। मी हे समजून सांगण्यासाठी आपल्याकडनं आलेले जे 2 वकील बांधव होते त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। जे मला तर रात्री होते, रात्री बरेच 3, 3:30, 4 पर्यंत आपण इथे कन्व्हर्सेशन झालेलं आहे। प्रत्येक जे डेलिगेशन आलेलं आहे भेटलेलं आहे, त्यांच्या प्रत्येकाला वेळ दिलेला आहे। याच्याबाबत कोणाला कोणी सांगणार नाही की आम्ही वेळ दिला नाही किंवा काय नाही। याच्या प्रत्येक मागण्या आम्ही समजून घेतल्या, प्रत्येक मागणीला मी प्रत्युत्तर दिलेलं आहे। घटना जशी सांगितली जाते 13 तारखेपासून आहे, तर घटना ही 11 तारखेपासून आहे। या प्रत्येक याचा आम्ही जो तपास करायला जो कसं असते CRPC 174, BNSS 194 प्रमाणे आम्हाला जी प्रोसिजर करावी लागते ती पहिले खबर घेणं, खबर घेण्यानंतर PM करणं, त्याच्यानंतर त्याचे पुढच्या अंत्यसंस्कार झाल्यानंतर तुमचे जबाब घेणं आणि जबाब घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी कारवाई होईल त्या कारवाईमध्ये पुढची कारवाई करणे। मी काल जसं सांगत होतो आम्हाला फक्त 2 आणि 2च दिवस द्या। कालचा त्याच्यामध्ये 1 दिवसाचा अंतराळ होता। मी पुन्हा तीच माहिती सांगतो, पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या निवेदनावर निश्चित तुमच्या समक्ष तुम्हाला जर काही याच्यामध्ये शंका असतील तुमच्या समक्ष सर्व गोष्टी होतील। जे काही सांगितलं तपासाची भूमिका असेल आमची मी प्रत्येक ठिकाणी सांगितलेली आहे। माझी आपल्या सर्व राजकीय बांधवांना विनंती राहील ज्या प्रकारे तुम्ही शांततेने इथपर्यंत आलेले आहात, आमची पोलीस प्रशासनाची भूमिका मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे। तुमचे निवेदनही मला प्राप्त आहे, त्याच्यावर निश्चित कायदेशीर कारवाई होईल, याच्यावर तुम्ही पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवू शकता। धन्यवाद साहेब। प्रेतची दयनीय अवस्था झालेली आहे। आपण प्रेताची विटंबना करत आहोत असं आपल्याला वाटत नाही का? आणि आपण सांगत आहात की 2 दिवसात
समजा 2 दिवसात त्याच्यावर नाहीच झाला गुन्हा तर मग होणार नाही याची काय गॅरंटी? आपण जे प्रश्न मांडलेले आहे मी याच्यापूर्वी त्याच्यावर माझं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपण जे सांगत आहात त्याला मी याच्यापूर्वी हे उत्तर दिलेलं आहे, ते बऱ्याचशा लोकांना समक्ष माहिती आहे. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे का जे मृत्यू होऊन 3 ते 4 दिवस झालेले आहेत. आता महत्वाचा प्रश्न असा आहे का त्यांच्यावर अंतिम संस्कार होणं, त्या प्रेताची विटंबना होऊ न देणं, याच्या कामी तुम्ही आम्हालाही मदत करावी. ते मला इथे कळतं आहे, म्हणजे घरातील महिला इथे आलेल्या आहेत, नातेवाईक तिथे घरी आहे. ही जी कुचंबना होते काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. कायदेशीर प्रोसिजर आहे, आम्ही कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये भेदभाव नाही. कृपया सर्वांना विनंती आहे, पोलीस प्रशासनावर जसा तुम्ही याच्यापूर्वी विश्वास ठेवलेला आहे याच्यानंतरही तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, मी याची आपल्याला ग्वाही देतो. सर्वांना हात जोडून विनंती आहे, हे निवेदन स्वीकारलेलं आहे. आपण कृपया हा मोर्चा इथे शांततेने स्थगित करावा. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.